कांद्याचे जे दर आहे साहेब 50% खाली घसरले. लासलगाव येवला कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये हे दर 15 दिवसापूर्वी साधारण 1600-1700 होते. आज कांदा 700-800 रुपये विकतोय. युद्धजन्य परिस्थितीचा नक्कीच परिणाम झालाय, काय सांगाल? हे खरं आहे की जगामध्ये जे युद्ध होतंय आणि त्या युद्धामुळे कांदा आणि अनेक पिकं आपल्या अडचणीत आलेले आहेत. परंतु त्यावर राज्याचे मुख्यमंत्री यांनी स्वतः सगळ्या प्रमुख लोकांना, मंत्र्यांना, आमदारांना सगळ्यांना बोलून एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये 2 दिवसापूर्वी ती बैठक झाली. त्या बैठकीमध्ये कांद्यासंदर्भातल्या दीर्घकालीन आणि शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म दोघा प्रकारचे उपाययोजनावर चर्चा झाली. तात्काळ शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे आणि म्हणून त्यावर कृषी सचिव, पणन सचिव आणि वित्तचे सचिव या 3 सचिवांचं एक समिती बनवण्यात आली. त्यांना एक 7 दिवसामध्ये त्यांनी अहवाल द्यावा आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय भरीव मदत करता येईल राज्य सरकार त्याच्यासाठी ती करणार आहे. सर, एक हिंदी आवाज आहे का? जो अभी आलेला खासदार संदीपान भुमरे यांचा चालक जावेद शेख वर आपले गुन्हा दाखल झाला. या विषयाची माहिती मला नाही. माहिती असल्यास मी आपल्याला कळवतो. साहेब, आता नाशिकचं जे सध्या बंधुबाबत प्रकरण गाजत आहे, कोर्टात त्याने असा कांगावा केलाय की नीरज जो त्याचा सेक्रेटरी होता त्याला कोणीतरी कट करून माझ्याकडे पाठवलं. खरं तर राज्याचे मुख्यमंत्री महोदय, गृहमंत्री देखील यांनी सविस्तर याच्यामध्ये सभागृहामध्ये सांगितलंय की हा जे बंधू प्रकार जे चालले आहेत हे समाजासाठी चुकीचे आहेत आणि म्हणून कायद्याच्या चाकोरीमधले कडक कारवाई या सगळ्यांवर होणार. आणि आपण पाहणार जसं जसं काळ जाईल, दिवस जाईल, सगळे प्रकरण उघडकीस येतील आणि त्याच्यामध्ये जे जे कोणी दोषी असतील, जे जे कोणी संबंधित असतील, जे मदतगार असतील, त्या सगळ्यांवर कायद्याचा बडगा, कडक कारवाई होईल. दीपक केसरकर यांनी असं म्हटलंय की मला या प्रकरणात बळीचा पत्र बनवलं जात आहे, माझा फोटो आला म्हणून मला गोवले जात आहे. व्यक्तिगत मला कोणाबद्दल सांगता येणार नाही, परंतु सामाजिक कामामध्ये अनेक लोक भेटतात, त्यांचा काही परिचय नसतो. कुठे कार्यक्रमाला गेलं तर 10-20 लोक जमतात आणि त्यामुळे कोणी काय केलं हे डायरेक्ट कोणा व्यक्तीवर जोपर्यंत त्यांचं कनेक्शन, त्यांची जबाबदारी किंवा त्यांचं काही सिद्ध होणार नाही तोपर्यंत कोणावर आरोप लावणं माझ्यासारख्याला तर योग्य वाटत नाही. पण कायदा हा सगळ्यांसाठी समान आहे. त्याच्यात कोणी चुकीचं काम केलं असेल तर कायद्याची कडक कारवाई त्यांच्यावर होईल. मोठा भूकंप होणार, ऑपरेशन टायगर, ऑपरेशन तुतारी होणार असं खासदार ज्योती वाघमारे यांनी वक्तव्य केलं. हे महाराष्ट्रामधलं राजकारण अत्यंत स्थिर आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि दोघेही उपमुख्यमंत्री महोदय यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं सरकार अत्यंत मजबूतीने सामान्य लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, सर्व घटकांसाठी काम करते आणि मग आता सगळ्यांचा फोकस हा विकासावर आहे, सामान्य लोकांना न्याय देण्यावर आहे. फार मोठी घोषणा ही कर्जमाफीची मुख्यमंत्री मोदयांनी ही घोषणा केली, त्याच्यावर काम करायचं आणि म्हणून या सगळ्या विषयाला फार वेळ नाही आणि याच्यामधनं फार तथ्य नाही. साहेब, कोट्यावधीच्या मंत्री गिरवाळांचा व्हिडिओ आला, त्याबाबत अद्याप कुठली तक्रार समोर आलेली नाहीये. आता तो व्हिडिओ खरा आहे, खोटा आहे, काय त्याच्यामधलं आहे स्वतः मलाही माहित नाही. तो व्हिडिओ पाहिला तर मग आपल्याला सांगता येईल. शेवट आपला त्याशी निगडीत प्रश्न, येवलेकरांसाठी खास खुशखबर. खैरमोडे फ्रेश या भाजीपाला आणि फळे व्यवसायाच्या यशस्वी वाटचालीनंतर आणि ग्राहकांच्या भरघोस प्रतिसादानंतर आता नव्या रूपात आणि नव्या ठिकाणी आम्ही येत आहोत आपल्या सेवेत. येवले शहरात लवकरच सुरू होत आहे नाशिक जिल्ह्यातील पहिला आणि सर्वात मोठा, आपल्या सर्वांच्या हक्काचा आणि रोजच्या गरजा एकाच ठिकाणी पूर्ण करणारा भव्य भाजीपाला मॉल. आता भाजीपाला, फळे आणि इतर सामानासाठी बाजारात वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याची आणि गर्दीत जाण्याची अजिबात गरज नाही. भाजीपाला मॉलमध्ये तुम्हाला एकाच छताखाली आणि अत्यंत रास्त दरात खालील गोष्टी मिळतील: ताजा आणि स्वच्छ भाजीपाला, सर्व प्रकारची उत्तम आणि ताजी फळे, नैसर्गिक आणि ताजे दुग्धजन्य पदार्थ, अगदी फ्रेश आणि उत्तम दर्जाचे बेकरी प्रोडक्ट्स, दर्जा आणि स्वच्छतेची पूर्ण खात्री. आता एकाच ठिकाणी मिळवा तुमच्या रोजच्या लागणाऱ्या सर्व ताज्या वस्तू. आमचा पत्ता: राजे रघुजी बाबा कॉम्प्लेक्स, पारेगाव रोड, येवला. आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन,
प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला नाशिक रोड एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. तुमच्या आयुष्यातील खास क्षण अजून खास बनवण्यासाठी हवंय परफेक्ट ठिकाण? तर मग या स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल येवला. इथे मिळतात AC व नॉन AC आरामदायी रूम्स, मोफत वायफाय, फ्री पार्किंग, जिम सुविधा आणि स्वच्छ शांत वातावरण. बर्थडे पार्टी असो, एंगेजमेंट, लग्न समारंभ किंवा इतर कोणताही कौटुंबिक कार्यक्रम, स्काय